बोट होऊन त्या ठिकाणी 2 आणि आता दुसरी बोट फुटलेली आहे। खडकपूर्णा धरणाच्या जलाशयामध्ये 8 बोटी फोडल्या। महसूल विभाग व जिल्हास्तरीय शोध पथकाची कारवाई। आज देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणाच्या जलाशयामध्ये अवैधरित्या उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभागाने जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने शोध मोहीम हाती घेतली। त्यात अनेक बोटी मालकांनी भीतीने धरणात बुडवल्याची माहिती आहे। दिवसभर शोध मोहीम चालू ठेवण्यात आली। दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान मौजे गारखेड व मंडपगाव शिवेजवळ शिवारात अवैधरित्या उपसा करणाऱ्या 4 फायबर बोटी व 4 इंजिन बोटी अशा एकूण 8 बोटी पकडण्यात आल्या। त्यामधील मजूर पळून गेले, त्यामुळे कोणाच्या आहेत त्याची माहिती मिळू शकली नाही। त्या 8 बोटी किनाऱ्यावर आणून स्फोटके लावून नष्ट करण्यात आल्या। धरणाचा जलाशयाचा मोठा परिसर असल्यामुळे शोध मोहीम हाती घेण्यात आली। त्यावेळी अडचणीचा सामना करीत शोध मोहीम करावी लागली। बेशर्माच्या झाडीमध्ये ह्या बोटी लपवण्यात आल्या होत्या। त्या बोटीपर्यंत पोहोचण्यास अडचणी आल्या, तसेच त्यानंतर नष्ट करण्यासाठी सुद्धा मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। जिलेटिनच्या सहाय्याने 4 वेळा स्फोट करून नष्ट करण्याची कारवाई रात्री 8 वाजेपर्यंत राबवण्यात आली। आज मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्याबद्दल महसूल टीमचे व शोध पथकातील अभिनंदन करण्यात येत आहे। खडकपूर्णा धरणामध्ये नियमितपणे मोहीम राबवून कारवाई करण्यात येईल। धरणाच्या जलाशयामध्ये बोटी अवैधरित्या येत असल्यामुळे कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत मोहीम राबवून बोटीवर कारवाई करण्यात यावी, याबाबत त्यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्राध्यापक संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांनी यावेळी दिली। माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात माननीय उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शन तथा उपस्थितीत पार पडले। तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नियंत्रणात नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, काशीनाथ इप्पर, रामदास मांटे, प्रल्हाद केदार, ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे, परमेश्वर बुरकुल, संजय हंडे, सुरेश डोईपुडे, मधुकर उदार, संजय बरांडे, राजू तागवाले, आकाश खरात, तेजस शेटे, कृष्णा खरात, खडकपूर्णा प्रकल्प उपविभागचे अधिकारी S.J. तलार, शोध व बचाव पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तारासिंग पवार, पोलीस कॉन्स्टेबल गुलाबसिंग राजपूत, संदीप पाटील, सलीम बर्डे, प्रदीप सोनुने आणि पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, हेड कॉन्स्टेबल दिगोळे ठाकरे व सहकारी हजर होते। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी मुन्ना ठाकूर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा। या ठिकाणी बोटचा स्फोट आपण पाहिलेला आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 बोटी नष्ट झालेल्या दिसून येतील आपल्याला।